उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर आहे। मुंबई गोवा महामार्गाची यावेळी ते पाहणी देखील करणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या या रायगड दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची यावेळी त्यांच्याकडून पाहणी देखील केली जाणार आहे। पावसाळा सुरू व्हायला अगदी काही दिवस उरलेले असताना आता सर्व पावसाळा पूर्व कामांची पाहणी ही केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार हे रायगड दौऱ्यावर असताना त्यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी ही केली जाणार आहे। एकंदरीतच सध्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे सुरू असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड दौऱ्यावर आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय नाडकर यांच्याकडून। अजय, उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर, काय अधिक माहिती? अंकिता, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे रायगडच्या एक दिवसीय दौऱ्यासाठी आज येत आहेत। यामध्ये महाडमध्ये एक भव्य मेळावा कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण पाहिला तर विधानसभेच्या निवडणुकीला मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्नेहल जगताप यांनी उमेदवारी लढवली होती। पर्यायी त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला। त्यामुळे त्यांनी जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो प्रवेश होता तो बाकी होता, तो आज प्रवेश जो आहे तो महाडमध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सुट्टीच्या दिवसात सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी होते आणि नाहक त्रास जो आहे 2-3 तास वाहनं जे आहेत ते वाहतूक कोंडीत अडकलेली पाहायला मिळतात। या महत्त्वपूर्ण विषयावर जो आहे आणि मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या संदर्भातची आहे ती महत्त्वाची बैठक जी आहे ते अजितदादा पवार यांच्या उपस्थिती माणगाव मध्ये होणार आहे। नेमक्या काय सूचना अधिकाऱ्यांना देतात, नेमकं काय बोलतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अजय, या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।